आखाती देशों में जारी युद्ध का अब सीधे छात्र निःशैलीय पोषण आहार पर प्रभाव दिखा। यदि स्कूल में गैस समाप्त हो जाती है तो छात्रों का शैलीय पोषण आहार बंद किया जाने की सुरक्षित दृष्टिकोण से भी उपाय कर चूल्हे पर पकाकर शालेय पोषण आहार छात्रों को वितरण किया जाएगा। ऐसा स्पष्ट आदेश बुल्ढाना शिक्षक अधिकारी ने सभी स्कूलों को दिया। जिले में 985 स्कूल प्रधानमंत्री पोषण शक्ति योजना का लाभ ले रहे हैं। शिक्षा अधिक्रमित के चलते स्कूल प्राचार्य और संबंधित कर्मचारियों से यह भी कहा गया कि बच्चों के स्वास्थ्य और पोषण पर किसी प्रकार का कोई भी प्रभाव नहीं पड़ना चाहिए। किसी के लिए उन्होंने नियमित रूप से कुकिंग सामग्री और भोजन की गुणवत्ता की निगरानी करनी चाहिए। इसके अलावा सभी स्कूलों को स्थानीय स्तर पर उपलब्ध विकल्पों का उपयोग कर तत्काल समाधान योजनाओं की सलाह दी गई ताकि किसी भी आपातकालीन स्थिति में बच्चों को भरपूर पोषण और भोजन समय पर मिल सके। जिल्ह्यामध्ये एकूण किती शाळांमध्ये गॅसवर शालेय पोषण आहार शिजवला जातो आणि सध्या गॅसची काय स्थिती आहे जिल्ह्यात? नमस्कार, मी शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा विकास पाटील। जिल्ह्यामध्ये सर टोटल 1985 शाळा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ घेतात। त्या शाळांपैकी 1739 शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी गॅस उपलब्ध आहे आणि 246 शाळांमध्ये गॅस उपलब्ध नाही आहे। पण सद्यस्थितीमध्ये गॅसच्या तुटवड्याच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या शाळा व्यवस्थापन समित्यांना तसंच महिला मदतनीस यांना बचत गटांना पूर्वीप्रमाणेच गॅस जेव्हा उपलब्ध नव्हते तेव्हा आपण जसं चुलीवर स्वयंपाक करत होतो तशा प्रकारचे निर्देश आपण सगळ्यांना दिलेले आहेत आणि कोणताही विद्यार्थी माननीय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश आम्ही तालुक्यातल्या सगळ्या गट शिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक आणि संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत। जिल्ह्यामध्ये सध्या सरासरी किती दिवसाचा गॅस शिल्लक आहे? सर ते आता शाळांनी आहे ती वेगवेगळी परिस्थिती असेल, त्याच्यामुळे तो गॅस किती उपलब्ध आहे आता त्यांच्याकडे कदाचित सिलेंडर उपलब्ध असेल तर ते त्याच्यावर शिजवतील आणि सिलेंडर उपलब्ध नसतील तर ते चुलीवर शिजवून देतील। या संदर्भामध्ये आम्ही ही पण एक ॲडिशनल सूचना आम्ही सर्वांना दिलेली आहे की चुलीवर स्वयंपाक करत असताना विद्यार्थ्याचं कोणतीही त्याला इजा होणार नाही, विद्यार्थी त्या चुलीपासून दूर राहील, त्याला कोणते विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भामध्ये कोणतीही अडचण येणार नाही अशा प्रकारच्या स्वयंस्पष्ट सूचना आम्ही सर्व संबंधितांना दिलेल्या आहेत।